श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील। पत्ता मुख्य शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर, दुसरी शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर। संपर्क क्रमांक 9423591259 व 8087551679। सोलापूर शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार विजय देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासोबत सर्वसमावेशक बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला। सोलापूर शहरातील सुरू असलेली 2 उड्डाणपुलांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल आमदार विजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली। नागरिकांचा होणारा त्रास लक्षात घेता कामाचा वेग वाढवून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। सोलापूर शहरातील मुख्य चौकांवर 10 ते 15 लहान मुले भीक मागताना दिसत असून ही मुले नेमकी कुठून येतात आणि कोण त्यांना भीक मागण्यास प्रवृत्त करते याची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आमदार विजय देशमुख यांनी महापालिका आयुक्तांकडे केली। या मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना बालसंगोपन केंद्रात दाखल करण्याची कार्यवाही करण्यावर आमदारांनी भर दिला। बुधवारपेठ म्युनिसिपल कॉलनीतील इमारतींची स्थिती अत्यंत जीर्ण असल्याने आणि अलीकडेच बी बिल्डिंगचा पॅराफिट कोसळण्याच्या घटनेनंतर रहिवाशांचे पुनर्वसन तातडीने झाले आहे। या कामाची प्रगती, रहिवाशांच्या स्थलांतराची कार्यवाही अद्याप कोणत्या टप्प्यावर आहे आणि हे काम नेमके कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत आमदार विजय देशमुख यांनी महापालिका आयुक्तांकडून तपशीलवार चौकशी केली आहे। हुतात्मा बागेतील मुलांची खेळणी व विरंगुळा सुविधा काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीची गंभीर दखल घेत सर्व सुविधा तातडीने पूर्ववत करण्याचे स्पष्ट निर्देश आमदारांनी दिले। आधुनिक खेळणी, वृद्धांसाठी अधिक बाके, प्रकाश योजना, स्वच्छता सुरक्षा आणि पायवाटांचे सुशोभीकरण यावर निर्णय घेण्यात आला। तसेच रविवार पेठेतील 256 गाळा वसाहतींच्या पुनर्वसनाबाबत 17 एप्रिल रोजी झालेल्या पाहणीसह तातडीच्या गृहबांधणीची प्रगती कुठपर्यंत आली आहे याबाबत आमदारांनी आयुक्तांकडून सविस्तर माहिती मागवली व आवास योजनेअंतर्गत नवीन घरे त्वरित उभारण्याचा पुनरुच्चार केला।